बोलवली रात घालवली पोरी पिंगा. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो. हे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. कि माझी धुन छम छम छमाक छा तुझी मन छम छम छमाक छा. कि माझी धुन छम छम छमाक छा तुझी मन छम छम छमाक छा. हे लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी मेरे अंगना में देखो आज खिला है चांद. कि माझी धुन छम छम छमाक छा तुझी मन छम छम छमाक छा. कि माझी धुन छम छम छमाक छा तुझी मन छम छम छमाक छा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. हॅलो. हॅलो. टाइम बघताय ना मॅडम? हो फक्त 10 मिनिटं राहील. हो 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 मी व्यवस्था करते, थांबा जरा थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर डिशक्याव. असं काही करू नका, मी व्यवस्था करते, थांबा जरा. आणि माझ्या दीदीचा नेम नाही चुकत हा मॅडम. मी करते पैशाची व्यवस्था. लवकर. हल्लू नको, हल्लीस तर याद राख. हेल्प हेल्प मम्मी. काय करतेस तू? मुद्दाम केलंस ना? स्वतःला डान्स करता येत नाही म्हणून मुद्दाम ढकललंस ना मला? शीटर कुठली? तनया, अगं मी तुला धक्का नाही दिला. उलट मला वाटलं माझाच धक्का तुला लागेल म्हणून मी बाजूला झाले आणि तुझा बॅलन्स केला म्हणून तू पडलेस. पण तू माझ्या एवढ्या जवळ का आली होतीस? ते महत्वाचं आहे का आता? नाच करून पोट भरलं असेल तर तिला किती लागले ते बघ. आई खूप दुखतंय मला. आई ग बापरे. इथे कोणी डॉक्टर आहे का? जाऊ दे, मीच कॉल करते. थांबा. शिवा, अरे मी आहे ना, डॉक्टर वगैरे बोलवायची काय गरज आहे? थांब, काय लागलंय? मी बघू. नाही नको अरे नको बघते ना, एवढं अगं, नको. अहो दाखव, एवढं काय टेन्शन घेता बघू. एक कोण आहे कोणी? नाही 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 नको नको नको. अगं नाही नको कसं? अगं डान्स करताना पाय मुरगाळला तिचा, बघ जरा तू. अगं नाही नको म्हंटल ना. कोण आहेस तू? का हात लावते माझ्या पायाला? एक मिनिट, इथे दुखतंय का तुम्हाला? इथे दुखतंय? एक मिनिट, एक मिनिट सांभाळू ना, एक मिनिट. 1 2 3. ये बात झालं. अगं काय मोडलास की काय तिचा पाय? तुला कुणी आगाऊपणा करायला सांगितलं होता? आई आई एक मिनिट एक मिनिट.
अहो आधी तनयाला विचारा तरी की तिला बरं वाटतंय की नाही ते. दुखतंय अजून, पण कमी पण झालंय तसं. बघा, ती म्हटलं ना, शिवा कधी चुकूच शकत नाही. तिला ह्या सगळ्यातलं नीट कळतं. पण आहे कोणी? आई ही माझी मैत्रीण आहे, शिवानी. आणि शिवा या माझ्या सासूबाई जयश्री ठाकूर. नमस्कार करते हा. नाही असू दे पण. कशी आहेस काकू? आई शिवा आणि मी खूप जुन्या मैत्रिणी आहोत. खूप जुन्या. आमच्या लग्नाला यायला तिला जमलं नाही म्हणून हळदी कुंकाला मी हट्ट करून बोलवून घेतलं तिला. तुम्हाला सांगू का, आत्ता जर मी आले नसते ना तर हिने बोलणंच टाकलं असतं माझ्याबरोबर. हो ना? खरंच. आई, माझा पाय जरा अजून पण दुखतोय. मी जरा स्प्रे मारून येते. सावकाश सावकाश हळू. सावकाश ग, सांभाळू ना. हल्लीस ना तरी अजरक. शिवानी म्हणजे तू देसाईंची सून ना ग? हो बरोबर, तूच ती. तुझा तर घटस्फोट झाला होता ना? वसुंधरेचीच मैत्रीण. बाई असूनही मुलांसारखी हेअरस्टाईल करते. घटस्फोट होईल नाही तर काय. एक्सक्यूज मी काकू, आय एम सॉरी, पण प्लीज माझ्या मैत्रिणीला असं बोलू नका. ती सुंदर तर दिसतेच, शिवाय मला माहीत असलेली सगळ्यात हुशार मुलगी. काय करावं कसं राहावं हा तिचा पर्सनल चॉईस. शिवाय राहिला प्रश्न घटस्फोटाच, तर दरवेळी फक्त बाईलाच का दोषी ठरवलं जातं? इतरही काही कारणं असू शकतात, गैरसमज झालेले असू शकतात. हो ना? घटस्फोट झालाच नाहीये, गैरसमज झालाय आमच्यात. आणि मुळात घटस्फोट किंवा गैरसमज काहीही असलं तरी प्रेम कधीच संपत नाही. आणि माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. आणि मला ना खात्री आहे की लवकरच आमच्यातले गैरसमज दूर होतील आणि आम्ही एकत्र असू. मलाही खात्री. चला, असंही त्या सगळ्याचा इथे काही संबंध नाही. आपणही एन्जॉय करूयात आणि तुम्ही सगळ्याजणी एन्जॉय करा. काय आजकालच्या मुली तरी केवढ्या बेजबाबदार. लग्न सांभाळता येत नाहीत आणि उलट उत्तर द्यायला एक नंबर. जाऊ दे त्यांचं त्यांना. आपण आपल्या तिकडे गेमच्या टेबल पाशी जाऊया. चला चला ग, चला सगळेजण चला. आईचं बोलणं मनाला लावू नको घेऊ. त्यांच्या मनात काहीच नसतं. अरे ठीक आहे ग, टेन्शन नको घेऊ तू. चल आता तू पहिल्यांदा सासरी आलीस तर आपण मज्जा करूया. ये. चला करूया मजा. ऐका ना, तुम्ही बघितलं तर आता माझी मुलगी पडली, तिला लागलंय. मला फक्त 5 मिनिटं दे, मी तिला जाऊन भेटून येते. लवकर आवरायचं. हो 5 मिनिटं दे. आणि तसंही ना आता वाणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि वाण म्हणजे ना एक बॉक्स असणार आहे, त्याच्यावरती माझं नाव लिहिलेलं आहे आणि त्यात पैसे असणार आहेत. मी फक्त मुलीला बघते, वाण घेते आणि लगेच येते. जे काय ते तुझं लवकर वाटतं बघ. माझा भाऊ फडकलं ना तर तुझं काही खरं नाही. नाही अशी वेळ येणार नाही. मी फक्त मुलीला भेटते, वाण घेते आणि लगेच येते आणि ते तुमचे पैसे. हा नेल आर्टचा स्टॉल आहे, हे इथे दाखवते तुला. आणि हा आहे टॅटूचा स्टॉल. आणि खाणं पिणं भरपूर आहे. आईच्या गावात फुल तामझाम केलं बे तुम्ही. हो ग, माझ्या धाकट्या जावेने केलंय सगळं. अच्छा, पण मी काय म्हणते, हळदी कुंकूसारखं हळदी कुंकू करायचं ना. म्हणजे आमच्या वस्तीत कसं असतं, हळदी कुंकू करतात, बायकांना पाठवून देतात. तुम्ही तो फुल इव्हेंट वगैरे केला हो असा? अगे तिचीच हाऊस होते म्हणून केलं सगळं. कोण? अच्छा, ती म्हणजे तिचं पाहायला लागलं ती. हो तीच. आईंना इम्प्रेस करायला केलंय. भाई साहब, चांगलं आहे बे. मग सांगा आता काय करायचं? आता हा बुड्ढी के बाद, आपली जुनी आठवण. एक बार तुमने कहा और हमने ना किया. चलो चलते. नाही ना भाऊ,
अजून पण नाही. दीदीला 5 मिनिटं सांगून गेली. दादा 2 बुड्ढी के बाल. काय मग बाकी सगळं बरं आहे ना? नाही म्हणजे मध्यंतरी काही गोष्टी कानावर येत होत्या. तिच्या नवऱ्यावर हल्ला झाला, केस झाली. पण भाई मला सांग, तुझ्यावर का दोष टाकत होते सगळे? माझं जाऊ देत ग. आकाशरावांची परिस्थिती फार वाईट होती. शिव नुसता घाबरून गेला होता. मरणाच्या दारातून परत आलेत माहिती. देवाचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. पण आत्ता बरे आहेत ना सगळे घरचे? आणि अजून दोष नाही ना देत तुला? बाकीचे विसरतायत हळूहळू. पण आईंच्या मनात माझ्याबद्दल अजूनही गैरसमज आहेत. बस ते दूर करायचा प्रयत्न करते. वाईट वाटतं कधी कधी. हा म्हणजे मी बघितलं, थोडा नाराज दिसलं त्या मला. पण एक सांगू तुला, काही झालं ना तरी आकाशराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माझी आणि मुलांची खूप काळजी घेतात ग ते. कशाचीच कमी पडू देत. खूप मोठ्या मनाचे. कधी कधी यामुळेच काळजी वाटते त्यांची. अगं तू आहेस ना त्याच्या बरोबर, मग कशाला काळजी वाटते? भाऊ, तू टेन्शन नको घेऊ. मी नजर ठेवू नये. शिवा, शिवा, हा. हे घे. हा. चल ना आपण तिथे जाऊयात. तिथे मागे पण स्टॉल आहे. चल ये. झुणका भाकर आहे? हो आहे ना. शिवाय यांच्याकडे झुणका भाकर पण आहे हा. हो का? छान आहे ना? बॉईल चाप तुला सांगते, परत लहानपणीची आठवण झाली यार. हॅलो. अजून हळदी कुंकू सुरूच झालं नाहीये. वेळ काढतीये ही विशाखा भालेकर. 5 मिनिटं थांब. आणि तरी पण कार्यक्रम सुरू नाही झाला तर स्वतः जाऊन पैसे घेऊन ये. काय? हो हो. मशू पुढे ना. मला सांग, स्टॉलवरची माणसं आहेत ती कोण आहेत? म्हणजे कोणी बोलवलं त्यांना? अगं तुला सांगितलं ना तनया, तिनेच तर हा सगळा घाट घातलाय. मला ना काहीतरी. आले आले. शिव 5 मिनिटात आले. थांब. वसू ऐक. आले लगेच येते. अगं ऐक ना. हा बॉस, आम्ही पाळतीवरच आहोत. मगापासून इथेच उभे आहोत. आणि पैशांचं काय? पैसे कुठे आहेत? तिला जे वाण दिले जाणार आहे ना भाऊ, त्यातच ते पैसे आहेत असं कळलंय आम्हाला. ठीक आहे, 5 मिनिटं वाट बघा. आणि तरी पण कार्यक्रम सुरू नाही झाला तर स्वतः जाऊन पैसे उचलून घेऊन या. कळलं? हो. हो हो ठीक आहे भाऊ. आऊच, मम्मा खूप दुखतोय ग. उगाच त्या वसुंधराबरोबर डान्स केला. आणि मीच कशी आपटते तोंडावर. हे बघ बच्चा, तुला काहीही झालेलं नाहीये. पर मला सांग, पैसे कधी देणार आहेस तू? आर यू सिरियस मम्मा? मला इथे एवढं दुखतंय आणि तुला पैशांचं पडलंय? असं नाहीये ग बच्चा, पण मी त्या माणसाला शब्द दिलाय. प्लीज. अगं हो, आधी हळदी कुंकू तर सुरू होऊ दे. आधी सगळ्यांना वाण मिळू दे, मग तुलाही तुझे पैसे मिळतील. हॅपी? मम्मा प्लीज मला आधी एखादा पेन रिलीफ स्प्रे दे ना. कुठे ठेवलायस? इकडे असेल ड्रॉवर मध्ये कुठेतरी. हो. हे झालं ना? चल उठ 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 उठ. पाय मूव होतोय माझा. आता मी काही बोलू नकोस, काही बोलू नकोस. हॅलो. हॅलो. गेलं तेल लावत.
माझे पैसे कुठे आहेत? हो देते देते ना. हे बघ मला ना थोडासा वेळ द्या प्लीज. हे विशाखा भालेकर, माझी सटकली ना तर डायरेक्ट आत घुसेन आणि तुझ्या नावाने तमाशा घालेन मी. ओ नाही 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 नाही, ऐका ऐका ऐका, हे बघा प्लीज असं काही करू नका तुम्ही. आता ना थोड्या वेळातच हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. तिथे मला वाण मिळेल आणि त्याच्यात पैसे असणार आहेत. मिळालं की मी लगेच तुमच्याकडे घेऊन येते. पण प्लीज प्लीज घरात घुसू नका प्लीज. लास्ट वॉर्निंग देतोय, माझे पैसे लवकर दे, अजून मी थांबणार नाही. घाई कर घाई कर. थँक्यू थँक्यू, मी देते तुम्हाला पैसे. काय झालं मम्मा? झालं काही नाही अजून, पण त्याला पैसे मिळाले नाहीत ना तर सत्यानाश होईल. हे काम कर, चल 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 बाहेर चल. अगं हो. मला वाण दे, चल 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 चल. मी बाहेर चल चल चल. तू चल चल. कुठे ठेवलं असणार? कोणी दिसत नाहीये. बघ लवकर बघ. कोणी येईल, लवकर शोध. सापडले. चल चल पळ लवकर. एक मिनिट, तुम्ही दोघं इथे काय करताय? काय ही माणसं कुठे गेली? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. घेऊन ये. चल. ढकल तिला. हे ज्ञानो, काय खूप घाई आहे? हा, सोडा तिला. तर आता अरे तू बरी आहेस ना? चल आधी.